श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा चौथा सर्ग वाचूया. अगस्त्यांनी सांगितलेली ही माहिती ऐकून श्री रामचंद्रांना मोठा विस्मय वाटला. त्यांनी मनातल्या मनात विचार केला, राक्षस कुलाची उत्पत्ती तर मुनीवर विश्रव्यापासूनच मानली जाते. जर त्यांच्याही आधीपासून लंकापुरीत राक्षस राहत होते तर त्यांची उत्पत्ती कशी बरं झाली असेल. अशा प्रकारे आश्चर्य वाटल्यानंतर डोके हलवून श्री रामचंद्रांनी त्रिविध अग्निप्रमाणे तेजस्वी शरीर असलेल्या अगस्त्यांकडे वारंवार पाहत किंचित हसून विचारले, भगवन, कुबेर आणि रावणाच्या आधीही ही लंकापुरी मांसभक्षी राक्षसांच्या अधिकारात होती. हे आपल्या मुखातून ऐकून मला मोठा विस्मय वाटला. आम्ही तर हेच ऐकलं आहे की राक्षसांची उत्पत्ती पुलस्त्यांच्या कुळापासून झाली आहे, परंतु आता तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कुळापासून ही राक्षसांच्या प्रादुर्भावाची कहाणी सांगितली. ते पूर्वीचे राक्षस कुंभकर्ण, प्रहस्त, विकट तसंच रावण पुत्रापेक्षाही अधिक बलवान होते काय? ब्रह्मन, त्यांचा पूर्वज कोण होता आणि त्या उत्कट बलशाली पुरुषाचं नाव काय होतं? भगवान विष्णूंनी त्या राक्षसांच्या कोणत्या अपराधाचं शासन म्हणून त्यांना लंकेतून पळवून लावलं आणि कसं पळवून लावलं? निष्पाप महर्षी, या साऱ्या गोष्टी तुम्ही मला विस्तारानं सांगा. त्यांचं माझ्या मनाला मोठं कुतूहल वाटतं आहे. ज्याप्रमाणे सूर्यदेव अंधार दूर करतो त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या या कुतूहलाचं निवारण करावं. श्री रघुनाथांची ही सुंदर वाणी पदसंस्कार, वाक्यसंस्कार आणि अर्थसंस्कारांनी अलंकृत होती. ती ऐकून अगस्त्यांनी विचार केला तेव्हा हे सर्वज्ञ असूनही मला अनभिज्ञाप्रमाणे विचारित आहेत असा विचार मनात येऊन त्यांना विस्मय वाटला. त्यानंतर ते श्रीरामांना म्हणाले, रघुनंदना, जलातून प्रकट झालेल्या कमलातून उत्पन्न झालेल्या प्रजापती ब्रह्मदेवांनी पूर्वकाळी समुद्रगत जलाची सृष्टी करून तिच्या रक्षणासाठी अनेक प्रकारच्या जलजंतूची निर्मिती केली. ते जंतू तहान भुकेच्या भीतीनं व्याकुळ होऊन आता आम्ही काय करू असे बोलत आपला जन्मदाता ब्रह्मदेवांकडे विनीत भावाने गेले. इतरांना मान देणाऱ्या रघुवीरा, ते सारे आलेले पाहून प्रजापतींनी त्यांना वाणीद्वारा संबोधित करीत किंचित हसत म्हटले, जलजंतूंनो, तुम्ही प्रयत्नपूर्वक या जलाचं रक्षण करा. ते सारे जलजंतू तहानलेले आणि भुकेलेले होते. त्यांच्यातले काही म्हणाले, आम्ही या जलाचं रक्षण करू. मग इतर जण म्हणाले, आम्ही याचं यक्षण करू. तेव्हा त्या भूतांची सृष्टी करणारे प्रजापती त्यांना म्हणाले, तुमच्यातल्या ज्या लोकांनी रक्षण करण्याचा निर्णय बोलून दाखविला ते राक्षस नावानं प्रसिद्ध होतील आणि ज्यांनी यक्षण म्हणजेच पूजन करण्याची तयारी दाखविली ते यक्ष नावानं विख्यात होतील. अशा प्रकारे राक्षस आणि यक्ष या दोन जाती निर्माण झाल्या. त्या राक्षसांमध्ये हेती आणि प्रहेती नावाचे दोन भाऊ होते. ते सर्व राक्षसांचे अधिपती होते. शत्रूंचे दमन करण्यात समर्थ असे ते दोन वीर मधु आणि कैटभाप्रमाणे शक्तिशाली होते. त्यांच्यातला प्रहेती धर्मात्मा होता, त्यामुळे तो तत्काळ तपोवनात जाऊन तपस्या करू लागला. परंतु हेतीने विवाहाची खटपट चालविली. तो अमेय आत्मबलानं संपन्न आणि मोठा बुद्धिमान होता. त्यानं स्वतःच याचना करून कालाच्या कुमारी भगिनीशी भयाशी विवाह केला. भया मोठी भयानक होती. राक्षसराज हेतीनं भयाच्या गर्भातून एक पुत्र उत्पन्न केला. तो विद्युतकेश नावानं प्रसिद्ध झाला. त्याला जन्म देऊन हेती पुत्रवानात श्रेष्ठ समजला जाऊ लागला. हेती पुत्र विद्युतकेश दीप्तिमान सूर्याप्रमाणे एका प्रकाशित होत होता. तो महातेजस्वी बालक जलातल्या कमळाप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागला. निशाचर विद्युतकेश जेव्हा
वाढून उत्तम युवावस्थेला पोहोचला तेव्हा त्याच्या पित्यानं राक्षसराज हेतीनं आपल्या पुत्राचा विवाह करण्याचा निश्चय केला. राक्षसराज शिरोमणी हेती आपल्या पुत्राचा विवाह करण्यासाठी संध्येच्या कन्येचा, जी प्रभावानं आपली माता संध्येसारखीच होती, तिचा स्वीकार केला. रघुनंदना, संध्येनं विचार केला, कन्येचा कुणाशी तरी विवाह करावाच लागणार, मग त्याच्याशीच का बरं करू नये असा विचार करून तिनं आपली कन्या विद्युतकेशाला दिली. संध्येच्या त्या पुत्रीचा लाभ झाल्यावर निशाचर विद्युतकेश तिच्यासह ज्याप्रमाणे देवराज इंद्र पुलोमपुत्री शचीसह विहार करतो तसाच रमण करू लागला. श्रीराम संध्येच्या त्या कन्येचं नाव सालकटंकटा असं होतं. काही काळानंतर तिनं विद्युतकेशाकडून ज्याप्रमाणे मेघमाला समुद्राकडून जल ग्रहण करते त्याप्रमाणे गर्भ धारण केला. त्यानंतर त्या राक्षसीनं मंदराचलावर जाऊन विजयसारख्या कांतिमान बालकाला जन्म दिला. जणू गंगेनं अग्नीनं सोडलेल्या भगवान शिवाच्या तेजस्वरूप गर्भाची कुमार कार्तिकेयाचीच निर्मिती केली. तो नवजात शिशु तिथंच सोडून ती विद्युतकेशाशी रतिक्रीडा करण्यासाठी निघून गेली. आपल्या पुत्राला विसरून सालकटंकटा पतीसह रमण करू लागली. इकडे तिनं सोडलेला तो गर्भ मेघाच्या गंभीर गर्जनेसारखा शब्द करू लागला. त्याच्या शरीराची कांती शरदकालाच्या सूर्याप्रमाणे उज्ज्वल दिसत होती. मातेनं सोडून दिलेला तो शिशु स्वतःच आपली मूठ तोंडात घालून हळूहळू रडू लागला. त्यावेळी भगवान शंकर पार्वतीसह वृषभावर बसून वायुमार्गानं जात होते. त्यांनी त्या बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकला. तो ऐकताच पार्वतीसह शिवांनी त्या रडणाऱ्या राक्षस कुमाराकडं पाहिलं. त्याच्या दयनीय अवस्थेकडं लक्ष जाताच माता पार्वतीच्या हृदयातून करुणेचा स्रोत वाहू लागला आणि तिच्या प्रेरणेनं त्रिपुरसुदन भगवान शिवांनी त्या राक्षस बालकाला त्याच्या मातेच्याच वयाचा तरुण करून टाकलं. इतकेच नव्हे तर पार्वतीची प्रिय कामना पूर्ण करण्याच्या इच्छेनं अविनाशी तसेच निर्विकार भगवान महादेवांनी त्या बालकाला अमर करून त्याला राहण्यासाठी एक आकाशचारी मकराकार विमानही बक्षीस म्हणून दिलं. राजकुमार त्यानंतर पार्वतीनं असाही वर दिला की आजपासून राक्षसी सत्वर गर्भ धारण करतील, मग लवकरच त्या गर्भांना प्रसवतील आणि त्यांनी निर्माण केलेली बालकं तत्काल वाढून मातेच्याच वयाची होतील. विद्युतकेशाचा तो पुत्र सुकेश या नावानं प्रसिद्ध झाला. तो मोठा बुद्धिमान होता. भगवान शंकरांचा वर लाभल्यामुळं तो गर्वोन्मत्त झाला आणि त्या परमेश्वराच्या जवळून अद्भुत संपत्ती तसेच आकाशचारी विमान प्राप्त करून घेऊन तो देवराज इंद्राप्रमाणे सर्वत्र अविरोध गतीनं संचार करू लागला. इथे 4था सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 5वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. धन्यवाद. जय जय श्रीराम.